आदिवासी बांधवांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील कचारगड यात्रेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेत केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या यात्रेत हजेरी लावत कचारगडच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे। गेल्या 40 वर्षांपासून गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलात असलेल्या कचारगड या ठिकाणी ही यात्रा भरत असून या ठिकाणी असलेल्या गुहेत आदिवासी बांधवांचं आराध्य दैवत म्हणजे पारिकोपा लिंगो महाकाली कंकालीची देवीची मूर्ती असून दरवर्षी माघ पौर्णिमेला या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 16 राज्यातील आदिवासी बांधव माघ पौर्णिमेला या ठिकाणी येत असतात। आपल्या कुलदैवाचं दर्शन घेतात। आजवर या यात्रेत मुख्यमंत्र्यांसह अनेक केंद्रीय राज्यमंत्र्यांनी देखील या यात्रेत हजेरी लावत कचारगडचा विकास करू असं आश्वासन दिलं। मात्र त्यांनी पूर्तता कोणीही केली नाही। त्यामुळे या 5 दिवसीय यात्रेत 10 लाखाच्या वर भाविक हजेरी लावतात। मात्र त्यांच्या राहण्याची निवासाची अद्याप सोय झालेली नाही। यावर्षी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या यात्रेत हजेरी लावत कचारगडच्या विकासाकरिता स्वतः 3 महिन्यात आढावा घेत विकास करण्याचं आश्वासन दिलं। तर कचारगडच्या गुफेतूनच आदिवासी बांधवांचा उगम झाला अशी आख्यायिका असल्याचं बोललं जातं। कचारगडमध्ये असलेली गुहा ही निसर्गनिर्मित असून आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा आहे। या गुहेत एकाच वेळेला जवळपास 5000 भाविक येत आपल्या कुलदैवताचं दर्शन घेऊ शकतात। तर दरवर्षी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आदिवासी धर्मगुरू आणि आमदार संजय पुराम यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येतं। यात्रेनिमित्त आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचं दर्शन पाहायला मिळतं। यात्रेकरिता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, उत्तर प्रदेश, मिझोरम, मेघालय आदी 16 राज्यातून लाखोंच्या संख्येने आदिवासी भाविक येतात। कचारगडच्या गुहेत आदिवासी बांधवांचं आराध्य दैवत म्हणजे पारिकोपा लिंगो महाकाली कंकाली मातेची मूर्ती असून आपल्या कुलदैवताचं दर्शन घेत आपल्या संस्कृतीमधील परंपरा कायम राखत आदिवासी बांधव मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी उपस्थिती लावतात। त्याचप्रमाणे विविध राज्यातील विभिन्न आदिवासी बांधव या यात्रेवेळी आपापल्या राज्याच्या परंपरेनुसार आदिवासी नृत्यांचं संस्कृतीचं सादरीकरण करतात। त्यामुळे संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी ही यात्रा एक प्रकारची पर्वणीच असते। या आदिवासी बांधवांच्या यात्रेदरम्यान आदिवासी समाजातील रोटीबेटीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात होतात। त्यामुळे या यात्रेला अतिशय महत्त्व असतं। कचारगड हा परिसर नक्षलग्रस्त भागात मोडत असल्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात येतो। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। भविष्यामध्ये कचारगड विकसित दृष्टिकोन आणि कृती आराखडा तयार करून 1 वर्षामध्ये प्रचंड इथं बदल दिसेल एवढं आपल्या सर्वांना सांगतो। मी आल्यानंतर या परिस्थिती पाहिली असता 14 पासून आमचे सन्माननीय आमदार संजयजी पुराम निवडून आल्यानंतरच ह्या सुविधा दिसत आहेत। याच्या अगोदर सुविधा या एवढ्या प्रमाणात नव्हत्या। संजयजी पुरामच्या माध्यमातून झालेल्या सुविधा आणि यानंतर आम्ही धागा पकडला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून होऊ घातलेलं भविष्यातलं जे कचारगड आहे ते वेगळं भविष्यात दिसेल। अशा प्रकारचं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी अतिशय मनापासून आत्मविश्वासानं संबोधित करू शकतो, सांगू इच्छितो। कालपासून कचारगडची यात्रा सुरू झाली आहे। आज ध्वजवंदन देखील झालेलं आहे। काय सांगाल यात्रे संदर्भात? आज यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे, जे आपण पारिकोपा लिंगो महाकाली कंकाली देवस्थान कचारगड धन्यगाव रजिस्टर नंबर 264च्या वतीनं या ठिकाणी आम्ही काल तारीख 10 फरवरी 2025 पासून तर 14 फरवरी 2025 पर्यंत 5 दिवसाचं हे आम्ही राष्ट्रीय कोयापुणेम कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। महापूजेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आहे आणि उद्याचा जो दिवस आहे हा मुख्य महापूजेचा आहे आणि त्यामुळे आजच्यापेक्षा ही उद्याला जास्त गर्दी राहणार आहे। भाविकांची सुद्धा आज म्हणजे रात्रीपर्यंत आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे आणि उद्याला त्यापेक्षा आणखी जास्त संख्या राहील। किती राज्यातील जवळपास लोक या ठिकाणी येतात आपल्याकडे? या ठिकाणी आपला जो गोंड समुदाय आहे हा जवळपास 15-16 राज्यातून येतो। म्हणजे या ठिकाणी पश्चिम बंगाल आहे, ओडिशा आहे, झारखंड आहे, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र याप्रमाणे जिथे जिथं आपले हे आदिवासी गोंड समाजाचे जे लोक आहेत ते येतात आणि त्याबरोबर इतर आदिवासीसुद्धा या ठिकाणी आपल्या या गोंडियन संस्कृतीचे दर्शन करण्यासाठी त्या महापूजेमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात। गुफेमध्ये कशी व्यवस्था? गोंडियन धर्मगुरू पाहंदीपारी कुपार लिंगो
यांचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतभरातून या कचारगडमध्ये येऊन गोंडियन सगा बांधव श्रद्धासुमन आपले अर्पित करतात। दरवर्षी कचारगडमध्ये हा मोठा कार्यक्रम होतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने भोजनदान सुद्धा ह्या ठिकाणी होतो। आरोग्य शिबिरची सुद्धा ह्या ठिकाणी व्यवस्था केली जाते शासनाच्या माध्यमातून। जिल्हा परिषद गोंदियाच्या माध्यमातून पाणी पुरवठा, जिल्हा परिषद गोंदियाच्या माध्यमातून आरोग्य, त्याचप्रमाणे पाटबंधारा विभाग, PWD विभाग, पोलीस विभाग, आदिवासी विकास विभाग या सर्व विभागाकडून या कचारगडच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिली जाते। दरवर्षी या कचारगडमध्ये लाखोच्या संख्येने गोंडियन सगाजन ह्या ठिकाणी येतात। खरं म्हणजे दरवर्षी या कचारगडमध्ये सेंट्रलचे मंत्री असतील, राज्याचे मंत्री असतील, ते या ठिकाणी येतात। दरवर्षी कुठल्या ना कुठल्या प्रकारचे घोषणा करून या ठिकाणी कामं मोठ्या प्रमाणात होतात। परंतु मुख्य मागणी या ठिकाणच्या समितीच्या सदस्यांनी, या क्षेत्राचा आमदार म्हणून ज्यांनी माझ्याकडे केलेली आहे, निश्चितच लाखो लोकांना राहण्याची गैरसुविधा होतो आहे, सुविधा नाही आहे। आणि त्याच्यामुळे या कचारगडमध्ये जवळपास 100 कोटी रुपयाची निधी जर उपलब्ध झाली, महिलांसाठी स्वतंत्र इमारत, पुरुषांसाठी स्वतंत्र इमारत, अशा प्रकारे भव्य इमारती या ठिकाणी आपण भक्तनिवासची व्यवस्थाच्या दृष्टिकोनातून मागणी आलेली आहे। त्याचप्रमाणे देशातील 17 राज्याच्या वर गोंडी भाषा बोलणारी गोंडियन समाज मोठ्या प्रमाणात या भारतात वास्तव्यात आहे आणि त्याच्यामुळे त्या राज्यात गोंडी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळावा, देशामध्ये राष्ट्रीय स्तरावर सुद्धा गोंडी भाषेला दर्जा मिळावा, अशा प्रकारची मागणी केलेली आहे। निश्चितच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे आदिवासी मंत्री आदरणीय अशोक उईके साहेब, या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि आमच्या देशाच्या प्रथम आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ताई यांना आपण निवेदनाद्वारे सर्व प्रस्ताव कचारगडच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे पाठवणार आहोत। निश्चितच जे सोयी सुविधा आतापर्यंत या कचारगडला लाभलेली नाही, भेटलेली नाही, ती या येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये या क्षेत्राचा आमदार म्हणून प्रखरतेने आपण करण्याचा पूर्णपणे नियोजन केलेलं आहे। निश्चितच आत्तापर्यंत जो प्रवास जर कचारगडचा जर तुम्ही पाहिलेला असाल, अनेकांनी याच्यावर टीका केली, टिप्पणी केली, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून अनेकदा आम्हाला त्याची जाणीव सुद्धा झाली की कचारगडमध्ये मोठे मोठे लोक येतात, आश्वासन देतात आणि विसरून जातात, दुर्लक्ष होते। पुन्हा आपण या जनतेला आपल्या समस्त TV चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 24 ते 19च्या दरम्यान कुठल्याच प्रकारे या कचारगडकडे दुर्लक्ष होणार नाही आहे। सातत्याने मी 4 दिवस जोपर्यंत यात्रा असते तोपर्यंत या ठिकाणी मी असतो आणि त्याच्यामुळे पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, बाकीचा जो प्रशासन असेल, जे जे दिसते त्यांनी ते नोंद करून शासनाच्या निदर्शन आणून द्यावे। फॉरेस्ट ॲक्ट असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून कचारगडला 50 हेक्टर जागा मिळावी अशी प्रकारची मागणी आहे आणि त्याच्यामुळे फॉरेस्ट ॲक्ट हटवून 3-2चा प्रस्ताव असेल, CCF कडे जर जाण्याची जर वेळ आली असेल, सेंट्रलकडे जर जाण्याची जरी वेळ आली तरी लाखो जे या ठिकाणी अनुयायी येतात, गोंडियन सगा बांधव येतात, यांना मोठ्या प्रमाणात राहण्याची सोयी सुविधा व्हावी या दृष्टिकोनातून आपण फॉरेस्ट विभागाला 50 हेक्टर जमीन सुद्धा मागणी करतो आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।